माणिकराव कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलिसांचं पथक रात्री थेट लीलावती रुग्णालयामध्ये डॉक्टर कुलदीप देवरेंचा जबाब नोंदवला। कोकाटेंवरील उपचाराची माहिती घेतली। रात्री 1:30 वाजता पोलिसांचं पथक लीलावतीमधून बाहेर पडलं। माणिकराव कोकाटेंची आज एंजिओग्राफी केली जाणार। एंजिओग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर अटकेसंदर्भात पोलीस निर्णय घेणार। तर कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक कोर्टाकडून कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा कायम। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांचं ट्विट। कायदे नियम सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी या पक्षाच्या भूमिकेनुसार राजीनामा स्वीकारल्याची माहिती। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू। विजय कोकाटेंचा अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये अद्याप अर्ज दाखल नाही। सूत्रांची माहिती, माणिकराव कोकाटेंसह बंधू विजय कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट। कोकाटेंचा पदभार काढून घेतला। मुख्यमंत्र्यांचं कौतुक करते। सत्तेमधील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय सुरू आहे, सुप्रिया सुळेंची टीका। कोकाटे प्रकरण सुरू असताना मुंडे शहांची भेट हा योगायोग। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितलेला। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं, तटकरेंची माहिती। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध। सूत्रांची माहिती, मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार। सुळेंचा सरकारला इशारा। सूत्रांची माहिती, कोणत्या विषयावर उपोषण करायचं हे पवार कुटुंबाला समजत नाही। तुमच्या पक्षामध्ये असताना धनंजय मुंडे चांगले होते, आता वाईट झाले। धनंजय मुंडेंविरोधातील सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवरून रावसाहेब दानवेंची टीका। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 150 जागांवर एकमत, तर उर्वरित 77 जागांवर चर्चा सुरू। बैठकीनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। महायुतीच्या बीएमसीवरील बैठकीमध्ये विनिंग फॉर्म्युल्यावर चर्चा। कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो त्यानुसार प्राधान्यक्रम दिला जाणार। मुंबईतील जागा वाटप 2017च्या सूत्रानुसार नको, शिंदेंच्या शिवसेनेचं मत असल्याची सूत्रांची माहिती। बंडखोरी झालेल्या ठिकाणी भाजपनं दावा केल्याची माहिती समोर। महायुतीच्या बैठकीमधली इनसाइड बातमी। शिवसेना शिंदे गटानं पुणे महापालिकेमध्ये 60 जागांचा ठेवला प्रस्ताव। सूत्रांची माहिती, शिवसेनेचे आधी 10 नगरसेवक असलेल्या जागांवर शिवसेनेचा दावा। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या आणि भाजपचा पराभव झालेल्या जागांवर सुद्धा शिवसेनेचा दावा। 40 ठिकाणी नगरसेवक निवडून येण्याचा विश्वास।